स्थायीसह 7 समित्यांच्या सभापती निवडी 13 मार्चला. इच्छुकांची जोरदार मोर्चेबांधणी. स्थायी सभापतीपदी अतुल माने शक्य. महापालिकेचे स्थायी महिला आणि बालकल्याण, समाज कल्याण तसेच 4 प्रभाग समित्यांच्या सभापतीपदासाठी दिनांक 13 मार्च रोजी निवडणुका होणार आहेत. त्यामुळे इच्छुकांनी आता जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. स्थायी समिती सभापतीपदी आमदार सुधीर गाडगीळ यांचे कट्टर समर्थक नगरसेवक अतुल माने यांच्या निवडीचे संकेत मिळत आहेत. महापालिका स्थायी समितीतील 16 सदस्यांसह महिला आणि बालकल्याण तसेच समाज कल्याण समितीवरील सदस्यांची निवड सोमवारी महासभेत झालेली आहे. महासभेत 4ही प्रभाग समित्यांची रचना झालेली आहे. दरम्यान स्थायी समितीसह 7 समितींच्या सभापती निवडीकडे लक्ष लागले होते. स्थायी महिला आणि बालकल्याण, समाज कल्याण तसेच 4ही प्रभाग समित्या स्थापन झाल्याचा महासभेत ठराव महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी पुणे विभागीय आयुक्तांकडे पाठवला. त्यावर गुरुवारी विभागीय आयुक्तांनी या समित्यांच्या सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे त्यानुसार या सर्व समित्यांच्या सभापतींची निवड ही दिनांक 13 मार्च रोजी सकाळी 11:30 वाजल्यापासून महापालिकेच्या राजाभाऊ जगदाळे सभागृहात होणार आहे. या निवडी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहेत. स्थायी महिला, बालकल्याण, समाज कल्याण या 4ही प्रभाग समितीच्या सभापती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. आता इच्छुक उमेदवारांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झालेली आहे. स्थायी समिती सभापतीसाठी भाजपचे अतुल माने, ॲडव्होकेट स्वाती शिंदे आणि गणेश माळी यांची नावे चर्चेत आहेत. मात्र आमदार सुधीर गाडगीळ यांचे कट्टर समर्थक अतुल माने यांना पहिल्या वर्षी सभापतीपदाची संधी मिळेल. दरम्यान आमदार सुरेश खाडे समर्थक गणेश माळी यांना दुसऱ्या वर्षी स्थायी समिती सभापतीपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.